हॉलमध्ये येण्यापर्यंत जे काही मंगलमय वातावरण आपण सर्वांनी अनुभवलं, त्याच्या पाठीमागची जी काही प्रेरणा आहे किंवा त्याच्या पाठीमागचे जे काही श्रम आहे, ते श्रम गेल्या 4-5 दिवसापासून मी डोळ्यांनी बघत होतो आणि मला त्यावेळेस जाणवत होतं की नक्कीच यातून काहीतरी खूप चांगलं बाहेर येणार आहे. आणि हे सर्व हॉलमध्ये प्रवेश केल्यानंतर जाणवलं की खरंच विद्यार्थ्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये हे जे काही गुण विकसित झालेले आहेत हे बघून मनस्वी खूप आनंद झाला. असं म्हणतात की मुलाची चप्पल किंवा मुलीची चप्पल आईच्या किंवा वडिलांच्या पायात येऊ लागली की मूल मोठं होऊ लागते किंवा मुलगा मोठा झाला किंवा मुलगी मोठी झाली अशी जाणीव त्यावेळेस होऊ लागते. मात्र त्याच्यानंतर जर तो जबाबदारी घेऊ लागला किंवा मुलगी एखाद्या घरात आपल्या घरातली जर एखादी जबाबदारी घेऊ लागली तर त्याचा आणखी आनंद त्या आई वडिलांना होत असतो. तसाच आनंद आम्हाला या ठिकाणी झाला, कारण या कार्यक्रमाचं जे काही सुयोग्य असं आयोजन आहे हे आयोजन या सगळ्या विद्यार्थ्यांनी स्वतःहून सरांच्या मार्गदर्शनामध्ये केलेला आहे. आणि हा जो काही ऑर्गनायझेशनल स्किल आहे किंवा हे काही एखाद्या गोष्टीचं आयोजनाचं जे काही कौशल्य आहे, हे कौशल्य या कमी वयामध्ये जे काही त्यांच्यामध्ये विकसित झालेलं आहे त्याबद्दल खरंच त्यांचं मनपूर्वक कौतुक. एखादा इव्हेंट कसा मॅनेज करायचा आणि हे इव्हेंट मॅनेज करत असताना मी बघितलं की रोज हे विद्यार्थी 15 ते 20 च्या संख्येने एकत्र असायचे आणि 15 ते 20 विद्यार्थ्यांमध्ये जो काही सूर आहे किंवा त्यांच्यामधला जो काही समन्वय आहे, या समन्वयाला एकही दिवशी तडा गेली नाही किंवा एकही दिवशी सुराचा बेसूर झाला नाही याही गोष्टीची मला जाणीव आहे. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे की ज्यावेळेस विद्यार्थी एकत्र येऊन काम करतात किंवा एकत्र येऊन एखाद्या गोष्टीचं आयोजन करतात, हे आयोजन इतक्या यशस्वी पद्धतीने होण्याचं कारण एकच आहे की त्यांच्यामध्ये उत्तम असलेला जो काही समन्वय आणि समन्वय आहे याचं श्रेय या दोन गोष्टींना जाते. त्याबद्दल खरंच तुमच्या ज्युनियर आणि सिनियर सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आपण सर्वांनी या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. काही 4 विद्यार्थ्यांना तुमच्याच विद्यार्थ्यांमधून आपले आयडॉल म्हणून किंवा आपले आदर्श म्हणून कायम स्मरणात राहावे म्हणून त्यांना तुम्ही गौरव केले, त्यांना गौरवित केलेलं आहे, त्यांना सन्मानित केलेलं आहे, त्यांना सन्मान चिन्ह दिलेलं आहे. मला असं वाटतं तुमच्या मनामध्ये हा विचार असावा की ज्यावेळेस आपण प्रवास करत असतो त्या प्रवासामध्ये आपल्या आधी जर कोणी त्या प्रवासावर गेलेला असेल तर त्या प्रवासावर गेलेल्या त्या व्यक्तीच्या ज्या पाऊल खुणा असतात त्या पाऊल खुणा नंतरच्या येणाऱ्या प्रवासाला किंवा पांथस्थाला अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत असतात. आणि या पाऊल खुणा मला असं वाटते कदाचित तुम्ही ओळखले असतील की या पाऊल खुणा आहे की ज्याच्यावर आपण अगदी आंधळेपणाने किंवा डोळे लावून जरी पाय ठेवला तरी मला असं वाटतं की आपला प्रवास हा एका विशिष्ट डेस्टिनेशन पर्यंत नक्कीच जाणार आहे असा विश्वास तुम्हाला त्या मित्रांच्या निमित्तानं वाटला आणि म्हणून तुम्ही त्यांना कदाचित गौरवित केलेलं असेल. यामध्ये फक्त अकॅडमिकच गोष्टी असतात असं नाहीये, प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळी कौशल्य असतात. म्हणून गजरे नावाच्या विद्यार्थ्याचं ज्यावेळेस तुम्ही गौरव करण्याचं ठरवलं त्यावेळेस त्याचंही करायचं सांगितलं की मला तर एका दिवशी ऑफिस मधल्या अश्विनी वराडे मॅडम आणि त्या वृषाली चौधरी मॅडम येऊन असं म्हणाल्या की सर हा विद्यार्थी आपल्या महाविद्यालयाला कळत नकळत पातळीवर खूप चांगली मदत करतो. मी म्हणालो की कशी? तर म्हणाला की तिकडच्या एरियातले जे काही सगळे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना आपल्या महाविद्यालयाबद्दल सकारात्मक सांगण्याचं काम हा बजरी विद्यार्थी करतो. आणि म्हणून मी त्याचं कौतुक कॅबिन मध्ये आल्यानंतर त्याला एक बुके देऊन त्याचं स्वागत केलं की ज्या गोष्टी खऱ्या अर्थाने आमच्याकडून होण्याच्या अपेक्षा आहे आणि आम्ही त्या करतोय, पण आमचे प्रयत्न जिथे जिथे तोकडे पडतात त्या प्रयत्नांना पुढे नेण्याचं काम हा बद्रीसारखा जर विद्यार्थी करत असेल आणि त्याच्यासारखे आणखी जर विद्यार्थी निर्माण होत असेल म्हणून मी पाऊल खुणाचा शब्द वापरला की बजरेंनी ज्या ठिकाणी पाऊल ठेवलेले आहे आणि तिथे काही पाऊल खुण तयार झालेली आहे त्या खुणेवर पाय ठेवून किंवा त्या खुणेवर पाऊल ठेवून नंतर त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा महाविद्यालयाच्या विकासासाठी आणि महाविद्यालयाला आणखी भरघोस यश प्राप्त करून देण्यासाठी असे प्रयत्न करावेत किंबहुना केले पाहिजे अशी अपेक्षा ही या निमित्ताने व्यक्त करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्व या ठिकाणी गेल्या 2, 5, 3, 7 वर्षामध्ये खूप काही गोष्टी शिकलेल्या आहात. खूप काही देण्याचा प्रयत्न आम्ही तुम्हाला केला असं आम्ही ग्वाहीने सांगणार नाही, कारण की काही मर्यादा असतात. पण मात्र या महाविद्यालयामधून जे जे काही देता येईल आणि ज्या ज्या गोष्टी आम्हाला माहित आहे ते सगळं देण्याचा प्रयत्न, अगदी प्रामाणिक प्रयत्न आपल्या महाविद्यालयातल्या प्रत्येक प्राध्यापकाने केलेला आहे. त्यांनी तुम्हाला त्यांच्याजवळ जे काही असेल ते सर्व देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता जबाबदारी तुमची आहे की तुमची जी काही पोटली तयार झालेली आहे, तुमची जी काही शिदोरी तयार झालेली आहे, ही शिदोरी घेऊन ज्यावेळेस तुम्ही आता बाहेर जाणार आहे
त्या शिदोरीच्या आधारावर तुम्हाला तुमचं जे काही भवितव्य घडवायचं आहे किंवा जे काही भविष्य घडवायचं आहे त्यासाठी तुम्हाला जे काही गोष्टी मिळालेल्या आहेत त्याचा कसा सुयोग्य पद्धतीने वापर करता येईल त्याचा विचार तुम्ही या ठिकाणी करायला पाहिजे. कारण की तुम्हाला वेळोवेळी क्षणोक्षणी किंवा कॅबिन मध्ये आल्यानंतर मी प्रत्येक व्यक्तीला विद्यार्थ्यांना वेळ देऊन काय चांगलं सांगतील असा प्रयत्न त्याच्यासाठी केलेला आहे. फक्त तुम्हाला या सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी जसं आपण परीक्षेमध्ये प्रश्नांचं उत्तर घेत असताना जे जे वाचलं असतो तेवढं त्या ठिकाणी घेत असतो तसं तुम्हाला ज्या ज्या गोष्टी मिळालेल्या असेल जी संकट तुमच्यावर येतील किंवा चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडतील त्याचा वापर त्या ठिकाणी तुम्ही करायचा आहे. आणि सगळं करत असताना आम्ही एका गोष्टीची खूप काळजी घेतलेली आहे ती म्हणजे अशी की संस्कृतमध्ये एक म्हण आहे की विद्या विनयेन शोभते. म्हणजे विद्या अशा व्यक्तीच्या अंगी शोभते की ज्या व्यक्तीच्या अंगी विनयता आहे किंवा विनयशीलता आहे. आणि ही विनयशीलता आणि ही विनयता देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही सर्वांनी तुम्हाला केलेला आहे. कारण एखादा व्यक्ती कितीही सुसंस्कृत असला एखादा व्यक्ती किती सुशिक्षित असला कितीही त्याच्याजवळ डिग्री मोठी असली मात्र त्याच्या अंगी जर ती विनयता नसेल तर त्या डिग्रीला शोभा येत नाही. म्हणून तुम्हाला वर्गामध्ये अभ्यासाचे धडे देत असताना विनम्रतेचे सुद्धा धडे आम्ही देण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे. आणि सांगितलेलं आहे की जीवन याच पद्धतीने आपल्याला जगायचं असते की ज्या वेळेस तुम्हाला आयुष्यामध्ये काही अडचणी असतील त्या ठिकाणी लगेच आठवायचं की अरे याची उत्तरं आपल्याला महाविद्यालयीन आयुष्यामध्ये कशी मिळालेली आहेत आणि त्या उत्तरात त्या ठिकाणी वापरून त्या प्रसंगाला पुढे घेऊन जायचं असते. मात्र कुठलाही प्रसंग आल्यानंतर अचानक घाबरून जायचं नाही किंवा डळमळून जायचं नाही. पटकन एक मिनिट शांत विचार करायचा आणि ठरवायचं की कुठल्या तरी व्यक्तीने कुठल्या तरी शिक्षकांनी कुठल्या तरी एखाद्या सिनियर विद्यार्थ्यांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे किंवा याबद्दल आपल्याला त्यांचं काय आठवते ते उत्तर त्या ठिकाणी आठवायचं आणि आलेल्या संकटावर मात करून पुढे जाण्याचा प्रयत्न करायचा. मला विश्वास आहे कारण एवढ्या मोठ्या संख्येने जेव्हा इंगोले सरांनी तुमचं संख्येचं कौतुक केलं मला विश्वास आहे की तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड चांगले गट्स आहेत खूप चांगले तुमच्यामध्ये क्षमता आहेत. त्या क्षमता तुम्ही वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न नक्की करणार आहात. आणि जर केला तर जी म्हणजे अतुल म्हणाला येते की आम्ही तुम्हाला गवाही देतो तो ग्वाही देत होता आणि तो आल्यानंतर आम्ही गवाही देऊ की याने मात्र या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेतच. कारण 2 वर्षानंतर त्याने आपल्याला सांगितलं की मी तुम्हाला यशस्वी होऊन दाखवेल. इतका विश्वास तुमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे आणि तो असेलच. कारण की एवढा प्रयत्न या पातळीवर आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुमच्यामध्ये सुद्धा तशा क्षमता आहे. मी ज्यावेळेस काही विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष संपर्कात आलो तेव्हा मला खूप स्वाभिमान वाटतो किंबहुना ती गोष्ट गर्वाची वाटते की आपल्यासारख्या महाविद्यालय तालुका प्लेनच्या महाविद्यालयामध्ये सुद्धा काही विद्यार्थी असे आहेत की त्यांची जी काही विचारसरणी आहे ती खरोखर एखाद्या मोठ्या मोठ्या कॉलेजमधल्या शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसारखी आहे. फक्त गरज अशी आहे की त्यांना त्या पद्धतीचं काउन्सिलिंग होणं गरजेचं आहे त्या पद्धतीचं समुपदेशन होणं गरजेचं आहे. एखादी गोष्ट त्यांना सांगितली की त्या पटकन पुढच्या गोष्टी करतात. त्याचा अनुभव म्हणजे नंदिनी दीक्षितचं मी ज्यावेळेस लेक्चर घेतो त्यावेळेस मला आठवते की मी ज्यावेळेस एखादी स्टोरी किंवा एखादा नाटक किंवा एखादी कविता शिकवण्याचा प्रयत्न करत असतो तिच्या चेहऱ्यावर जे भाव होता शी अंडरस्टँड इट व्हेरी सून. तिला इतक्या लवकर कळतात त्या गोष्टी आणि मला तेव्हा कळतं की या मुलीचं जी काही आकलन शक्ती आहे ती आकलन शक्ती खूप चांगली आहे. एका बीए फायनलला असलेल्या विद्यार्थिनींचं म्हणजे आकलन क्षमता किंवा जी काही ग्रास्पिंग पॉवर आहे ती इतकी चांगली असते खूप चांगली गोष्ट आहे. अशा विद्यार्थ्यांचं जे काही भविष्य आहे किंवा अतुल असेल आणखी खूप काही विद्यार्थी आहेत की त्यांनी जर ठरवलं तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही खूप पुढे जाऊ शकता. तुम्हाला पुढे जाण्यासाठी इंगोले सरांनी सांगितलं त्या पद्धतीने या महाविद्यालयाची इथून पुढे जर कुठे काही गरज नसली तर तुम्हाला मदत करण्यासाठी हे महाविद्यालय आणि या महाविद्यालयाचे सर्व कर्मचारी अगदी कटिबद्ध आहे मदत करण्यासाठी. तुम्हाला केव्हाही मदत केली जाईल. तुम्ही कुठलीही मदत सांगा आम्ही नेहमी तयारच आहोत. तुम्ही खूप प्रयत्न करा आणि येत्या 4-5 वर्षामध्ये तुम्ही एक यशस्वी म्हणून आमच्या समोर आलात तर त्याचा खूप आनंद होईल आम्हाला. केवळ अर्थार्जन करणारे व्यक्ती म्हणून तुम्ही आमच्या समोर यावं एवढी अपेक्षा आमची नाही तर एक उत्तम नागरिक म्हणून सुद्धा आपण आपल्या समोर तुम्ही आमच्या समोर येणं अत्यंत गरजेचं आहे. अशी अपेक्षा करतो की तुम्हाला मिळालेलं या ठिकाणचं जे शिक्षण आहे तुम्ही तुमच्या भविष्यामध्ये स्वीकारणारे जे मूल्य असतील किंवा तुमच्या आयुष्यामध्ये स्वीकारणारे जे तत्व असतील त्याचा कार्यकारण भाव ओळखण्याची क्षमता तुमच्यामध्ये निर्माण करेल अशी अपेक्षा करतो की तुम्हाला मिळालेलं हे जे शिक्षण आहे या जगामध्ये किंवा या देशामध्ये या राज्यामध्ये जी भोंदूगिरी चालू आहे किंवा जी अंधश्रद्धा चालू आहे
त्याच्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी नक्कीच तुम्हाला सक्षम करेल अशी अपेक्षा करतो की हे शिक्षण तुमच्या सर्वांमध्ये निरपेक्ष विचार करण्याची क्षमता निर्माण करेल आणि अशी अपेक्षा करतो की तुम्हाला मिळालेले या ठिकाणचं शिक्षण हे तुम्हाला सर्व धर्म भाव शिकवण्यासाठी नक्कीच मदत करेल एवढा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो. तुमच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद.